सध्याच्या वातावरणातील बदलाप्रमाणे खालापुरातील राजकीय वातावरण देखील दिवसागणिक बदलत असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे। तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटासाठी 24 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून 8 पंचायत समिती गणात 40 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। यापैकी डमी अर्ज आणि बंडखोरांची मनधरणी यासाठी 27 जानेवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे। 27 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे। खालापुरातील सावरोली जिल्हा परिषद गटात सर्वाधिक 9 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून मुख्य लढत महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणार आहे। परिवर्तन आघाडीतील नाराज शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार दिला असला तरी अर्ज माघारीच्या दिवशी शेकापची भूमिका स्पष्ट होणार आहे। चौक जिल्हा परिषद गटात 4 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून या ठिकाणी भाजपा, शिवसेना ठाकरे गट आणि शेकाप अशी लढत होण्याची शक्यता आहे। वासंबे जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन आघाडी विरुद्ध भाजपा थेट लढत होणार असून या ठिकाणी 5 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। आतकरगाव जिल्हा परिषद गटात 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, महायुती व शेकाप हे मुख्य पक्ष निवडणूक रिंगणात आहेत। नमस्कार, मनोज कळमकर, रायगड जिल्हा प्रतिनिधी, खालापूर। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। 27 तारीख अर्ज माघारीची तारीख आहे। तालुक्यात 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गण आहेत। मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी मुसंडी मारली होती। 4 जिल्हा परिषदेपैकी 3 जागा जिंकत त्यांनी शिवसेनेला धोबीपछाड दिली होती। परंतु 5 वर्षात बदललेले राजकारण, राज्यातली बदललेली सत्ता समीकरणं याचा परिणाम खालापूर तालुक्यावर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे। तालुक्यातील चौक, सावरोली, वासांबे आणि आतकरगाव हे महत्त्वाचे जिल्हा परिषद गट आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरली असली तरी शिवसेना देखील भाजपाला सोबत घेत मोठी लढत देत आहे। आज आपण सावरोली जिल्हा परिषद गटाची थोडक्यात रचना पाहू। गेल्या वेळी वडगाव म्हणून जिल्हा परिषद गट होता, त्याचंच नामांतरण सावरोली असं झालेलं आहे। या ठिकाणी 2017 मध्ये राष्ट्रवादीचे तुल्यबळ नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी पद्मताई या मोठ्या फरकाने निवडून आल्या होत्या। त्यांनी शिवसेनेच्या अंजली आत्माराम पाटील यांचा जवळपास 2700 मतांनी पराभव केला होता। ह्या विजयात सुरेश पाटील यांचा मोठा वाटा होता। सुरेश पाटील यांनी केलेली बांधणी, कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे असलेली फळी या जोरावर यंदा सुद्धा ते शर्यतीत होते। सर्वसाधारण आरक्षण या ठिकाणी आहे। सुरेश पाटील यांचं तिकीट कन्फर्म झालेलं। त्यावेळी त्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार माघार घेतली। त्याचा फार मोठा फटका राष्ट्रवादीला बसतो का हे निकालात कळणार आहे। राष्ट्रवादीने या ठिकाणी तालुका अध्यक्ष संतोष बैलमार यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वर गायकवाड, ज्यांनी नुकताच राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। ज्ञानेश्वर गायकवाड देखील या भागातील तुल्यबळ असे नेते आहेत। त्यामुळे ही लढत फार मोठी रंगतदार होणार आहे। ह्या लढतीमध्ये किंगमेकर सुरेश पाटीलच ठरणार आहेत, कारण त्यांनी सतत संपर्क ठेवला होता। जिल्हा परिषद गटातली त्यांची दावेदारी कायम होती। थोड्या प्रमाणात नाराजी झाली होती। सुनील तटकरे सुरेश पाटील यांच्या घरी येऊन गेले, त्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। परंतु जरी नेत्यांचं मनोमिलन झालं असेल तरी सुरेश पाटील यांचे शेकडो हजारो कार्यकर्ते या भागात आहेत। त्यांच्या मनात नक्की काय आहे ते आपल्या निकालाच्या दिवशी कळणार आहे। जनोदय करिता कॅमेरामन दीपक जगतापसह मनोज कळमकर, खालापूर।